याच्यामध्ये तुम्ही जाऊ नका. आता तुम्हाला टेक्निक जी आहे ती टेक्निक शिकलं पाहिजे. ज्या वेळेला तिथे तुम्ही एखादी गोष्ट करत असता, तर ती गोष्ट करत असताना तुम्हाला देवता कोणती आहे ही देवता तुमच्या लक्षात आल्याच्या नंतर तुम्हाला लगेच ते स्थानही लक्षात आलं पाहिजे. अशा तऱ्हेचा जो भाग आहे तो तिथे करायला पाहिजे. जसं की समजा आता तुम्ही ज्यावेळेला जयंत देवता म्हणाल, तर जयंत देवता आणि इंद्र देवता म्हटल्याच्या नंतर तर जयंत देवता ही तुम्हाला धनस्थानाच्या शेवटी शेवटी लागते आणि इंद्र देवता जी आहे ही इंद्र देवता तुम्हाला कुठं लागते, तर इंद्र देवता तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्णपणे ही प्रथम स्थान आणि द्वितीय स्थान धनस्थान जे आहे तर ह्यांच्या ती बॉर्डरची देवता आहे आणि तिथे पूर्णपणे 90 अंशाला तुम्हाला ज्या वेळेला सूर्य नावाची देवता मिळते तर ती 90 अंशाला मिळते. म्हणजे ज्या ज्या वेळेला मी तिथे तुम्हाला परिणाम सांगितलेले आहेत ते परिणाम तुम्हाला त्याच्यावरती मी पाठवलेले आहेत. आणि जो दुसरा चार्ट मी तुम्हाला पाठवलेला आहे, ज्या चार्टवरती तिथे डिग्रीज दिलेल्या आहेत, त्या डिग्रीज मी का दिलेल्या आहेत? कारण तिथे तुम्हाला कळलं पाहिजे की ही नॉर्थ ईस्ट आहे, ही नॉर्थ नॉर्थ ईस्ट आहे, ही वेस्ट आहे, ही साऊथ साऊथ वेस्ट आहे, ही नॉर्थ नॉर्थ वेस्ट आहे. ह्या गोष्टींचं तुम्हाला तिथे थोडंसं ज्ञान येणं गरजेचं आहे. याच्याकरता ते दिलेलं आहे. बोला, नाईक मॅडम. ओके सर. म्हणजे आता मला जसं कळलं तुम्ही जर सांगितलंत, तर हे थोडं रेफरन्स घ्यायचं डिग्रीचं प्लस कुंडलीचं हां, आणि कारण मी मग तुम्हाला तुम्ही जे तेवढ्या सांगत कारण मी तुम्हाला तेवढ्या पद्धतीनं समजावून सांगतोय. मी असंच तुम्हाला बाबा आज बरोबर. देवता हां, शिकवल्या, उद्या स्थानं शिकवल्या असं नाही करत आहे ना. तुम्हाला कसं आहे हां. की एकदम सिस्टमॅटिकली त्याच्यामध्ये तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि ते सांगतोय मी तुम्हाला समजावून. तिथे तुम्ही थोडं लक्ष देणं आवश्यक आहे. तुम्ही जेवढं सगळं रेडीमेड मिळवून घ्याल ना, तेवढं आपलं डोकं रिकामं राहील. तुमच्या विचारांना खाद्य द्या. उद्या बनवायला मी तसाही चार्ट बनवू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याकडे तसं चार्ट जे आहे तर ते सुद्धा उपलब्ध होतील. पण त्याच्यामध्ये काहीही मजा राहणार नाही. माणसाचा मेंदू काम करणार नाही. बनवणाऱ्याचा मेंदू सुपीक आहे. त्यांनी काम केलेलं असेल, तो काम करेल. परंतु तिथे आपला मेंदू काहीतरी काम केलं पाहिजे ना. नाही थोडं बरोबर लक्ष द्या. सर. टेक्निकली आणि लॉजिकलीच गोष्टी हे करायला पाहिजे. मग या तिन्ही येस. चार्टचा तुम्ही तुम्ही आतापर्यंत जे ज्ञान दिलंय, त्या तिघांचा रेफरन्स घेऊन आपण आपलं लॉजिक लावून ते नाही चेक करत तुम्हाला राहू. लॉजिक बघा ना, तुम्हाला जास्त लॉजिक लावण्याची गरज नाही. तुम्ही मला एखादी देवता सांगा याच्यामध्ये. मी तुम्हाला लगेच अवयव सांगतो. कुठल्या अवयवावरती काय परिणाम. मला प्रॅक्टिस आहे म्हणून नाही. सोम मी तुम्हाला सोम टेक्निकली सोम समजावून सोम सांगतो. सोम सोम नावाची देवता आहे. सोम बरं, सोम नावाची जेव्हा देवता येते, तर त्यावेळेला तिथे तुम्हाला जे स्थान तयार होतं, आता ही उत्तर दिशा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की उत्तर दिशेकडे कोणता भाग आहे, तर उत्तर दिशेकडे चतुर्थ भाग आहे. आणि ज्यावेळेला तिथे चतुर्थ स्थानाचा आपण विचार करतो, तर त्यावेळेला तिथे छाती, छातीचा पिंजरा, छातीच्या संदर्भातले रोग, छातीच्या बाबतीमध्ये तिथे असणारी जी काही व्यवस्था आहे, म्हणजे श्वसन व्यवस्था आहे, फुफ्फुसांची व्यवस्था आहे, हा जो काही सगळा भाग आहे, तो तिथे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्याच्या अनुसरून आपल्याला तिथे काम करणं गरजेचं आहे. ओके. हो सर. थँक यू सो ब्रिलियंट. म्हणजे सगळं एकात एक लागोपाठ ज्या गोष्टी आल्या त्या बरोबर फिट बसलेत. हां, थँक यू हां, सो मच तसंच. सर. हां, सर आणखीन एक प्रश्न विचारू. मला असं वाटतं मी हा पुन्हा प्रश्न विचारते तुम्हाला, बोला, की बोला. दक्षिण वास्तू जरा हे जो मी विश्लेषण केलं असतं मला पुन्हा तर मला आवडलं असतं भरपूर. मॅडम कसं आहे, आता एकदा ते दिलेलं आहे आपण आणि आता परत बरं व्हिडिओ कोणीही चालू करू नका. व्हिडिओ कुणीही चालू करू नका. करमळकर साहेब, व्हिडिओ चालू नाही करायचा. आणि तुम्हाला माझा आवाज येत नाहीये असं तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलं होतं. तर तुम्हाला आता येतोय का आवाज? हो सर, येतोय आवाज सर येतो. व्यवस्थित. येस. हां, सर आवाज कमी येतोय. कमी येतोय? नाही सर, व्यवस्थित येतोय बरोबर आहे. सर. बरोबर व्यवस्थित आहे. येतोय. खूप छान. मॅक्झिमम व्हॉइस आहे. बरं. हां. तर आता त्याच्यामध्ये तुम्हाला दक्षिण भारतीय पद्धतीचं वास्तुशास्त्र म्हणजे जे आपण कुंडलीच्या आधारावरती हे शिकणार आहोत, हे दक्षिण भारतीय पद्धतीच्या वास्तुशास्त्राचा अभ्यासक्रम आहे. आणि ज्यावेळेला त्याच्यावरती आपण तिथे हे पाहतो, की दक्षिण भारतीय पद्धतीचं वास्तुशास्त्र हे आपल्याला आणखीन कोणत्या पद्धतीने तिथे हे करता येतं. तर त्याच्यामध्ये एक भाग असा आहे, की ह्या शास्त्रामध्ये जेव्हा निर्मिती केली गेली, तर त्या निर्मितीवरती जे काही अधिकार आहेत, तर ते भगवान शिवाचे आणि त्यामध्ये ते मयमथन नावाच्या माणसाचे आहेत. म्हणजे ती जी व्यक्ती होती, ती जी एक अभ्यासक व्यक्ती होती, म्हणजे ती कोण होती? तर रावणाचा सासरा, ज्यांनी मयसभेचं निर्माण केलं. भगवान कृष्णाच्या आज्ञेवरून ज्यांनी मयसभेचं निर्माण केलं आणि त्यांनी तिथे या शास्त्राची निर्मिती केलेली आहे. म्हणून त्याला तिथे दक्षिण भारतीय पद्धतीचं वास्तुशास्त्र म्हटलं जातं.
दक्षिण भारतामध्ये अनेक शास्त्रांची उकल आणि अनेक शास्त्रांच्या बाबतीमधलं संशोधन जे आहे तर ते उत्तम रीतीने झालं आणि परंपरागत दृष्टीने शास्त्राकडे पाहिलं गेलं. शास्त्रामध्ये कुठल्याही तऱ्हेचा त्याच्यामध्ये एखादी ही गोष्ट आणून टाकणे, ती गोष्ट आणून टाकणे, काहीतरी त्याच्यामध्ये एक ऍडिशनल आणून टाकणं आणि त्याच्यानंतर तिथे त्याचा बडेजाव करणं, असं कुठल्याही तऱ्हेच्या याच्यामध्ये दक्षिण भारतामध्ये झालं नाही. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये तशा तऱ्हेच्या भरपूर गोष्टी झाल्या की ज्याचा खरोखर काडी मात्र गोष्टींशी संबंध नाही. जसं आपण ज्या वेळेला म्हणतो की नाही महादशा, ही महादशा, ती महादशा, असं आपण ज्या वेळेला म्हणतो तर त्यावेळेला पारंपरिक शास्त्रामध्ये महादशा नाहीये. तरी सुद्धा आपण पारंपरिक शास्त्रामध्ये महादशा अगदी आवर्जून त्याच्यामध्ये आणतो आणि त्याच्यावरती भाष्य करतात. तर दक्षिण भारतीय पद्धतीच्या लोकांनी तिथे अशा तऱ्हेचं काही काम केलं नाही. जे दक्षिण भारतातले विद्वान ज्योतिषी आहेत तर त्यांनी सुद्धा अशा तऱ्हेचं कोणतंही काम केलेलं नाही. काही वेळेला त्याच्यामध्ये जसे इथे आमचे नागरे साहेब आहेत तर त्यांनी तिथे दक्षिण भारतातल्या अनेक ज्योतिषांशी चर्चा केली तर त्यावेळेला त्यांनी तिथे सांगितलं त्यांना असं की अगर आपको वो एडवांस कुछ इसमें देखना है, वो जो भी आप केपी बोल रहे हो, एडवांस बोल रहे हो, तो वो अगर आपको देखना है तो वो हमारे पास नहीं है. हम हमारी परंपरागत रीती से काम करते हैं. असं त्यांनी त्यांना उत्तर दिलं आणि तेच करत राहणार. आपको ऍडव्हान्स देखना है हमारे पास, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. म्हणजे माणसाला आपल्या स्वतःच्या शास्त्राबद्दल किती कॉन्फिडन्स असतो आणि त्याच्यामध्ये स्वतःच्या शास्त्राबद्दल म्हणजे जे आपलं परंपरागत शास्त्र आहे त्याच्याबद्दल किती कॉन्फिडन्स असतो हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून तिथे दक्षिण भारतामध्ये या सगळ्या शास्त्राची डेव्हलपमेंट झाली. त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेने चुकीचा भाग आत्मसात केलेला नाही. आता ज्या वेळेला मी तुम्हाला दरवाजाचं प्रिडिक्शन देतोय किंवा दरवाजाच्या बाबतीमध्ये सांगतोय तर त्या वेळेला तिथे मी तुम्हाला दरवाजाच्या इथं उभं राहून दरवाजावरती तुम्हाला जे कंपास आहे ते कंपास ठेवायला सांगतो आणि दरवाजावरती कंपास ठेवून त्याची डिग्री घ्यायला सांगतो मी तुम्हाला. आता ज्या वेळेला आपण असं काम करतो तर त्या वेळेला तिथे तुम्हाला डिग्री जी आहे तर ती नक्कीच चेंज मध्ये मिळते. आणि काही वेळेला काय होतं की आपल्याला सांगितलं होतं की तुम्ही घराच्या मध्यभागी उभे राहा, मग तिथे तुम्हाला ट्रू नॉर्थ मिळेल. ट्रू नॉर्थ म्हणजे काय? कुठून आला शब्द ट्रू नॉर्थ? ट्रू म्हणजे काय? खरं. आणि खरी उत्तर इथे तुम्हाला कशी मिळणार? हा काही लॉजिकल भाग नाहीये. फक्त काहीतरी एखादा शब्द सांगायचा आणि लोकांना मूर्ख बनवायचा. हा एक त्याच्यामधला महत्वाचा भाग आहे आणि तो लोकांना कळत नाही. असं आहे. म्हणजे लोकांची अवस्था ना तिथे त्या इफ्तिकार सारखी असते डॉन पिक्चर मधल्या. असं आहे. जेव्हा अमिताभ म्हणतो इस बंदूक में गोली नहीं है तुम जानती हो मैं जानता हूँ. पोलीस काय जानती है? गिरायकांचं तसंच असतं. स्टुडंटचं तसंच असतं. हा भाग. बर बोला. दुसरं काय? बोला. तुमचं क्लिअर झालं का? नाईक मॅडम? हो नाईक हो मॅडम सर. शंका? हो सर. बर हो सर. थँक्यू सर. बर. करमळकर साहेब विचारा काय बोलायचंय? हॅलो करमळकर साहेब बोला काय बोलायचं? अनिल करमळकर तुम्ही हात वर केलेला आहे. हा हातवर माझा आवाज तुमचा आवाज ऐकायला येत नव्हता मग आतापासून 10 मिनिटं झाली. ठीक आहे असं झालं आता क्लिअर ते. बर बर ओके व्हेरी गुड. ओके. बरं योगेश चंद्रात्रे तुम्हाला काय विचारायचं आहे? सर कंपास जर नव्हता त्यावेळेस आपण कसं काय जजमेंट ठेवायचं? जर कंपास नव्हतं त्यावेळेस डिग्रीज कशा घ्यायच्या? बर कंपास नव्हता त्यावेळेला सूर्याच्या प्रकाशावरून तिथे अंशात्मक योजना केली जायची आणि ती अंशात्मक योजना जी आहे तर ती सूर्याच्या भ्रमणानुसार बदलत असायची. परंतु आता आपल्याकडे कंपास आहे आणि कंपास हे असं माध्यम आहे की ते चुंबकाच्या माध्यमातून मग तो एक अंदाज होता. जसं की आता पहिल्यांदा तुम्हाला एक पत्र पाठवलं, तुम्ही तार पाठवली की ती तार माणूस मरून त्याच्यानंतर त्याचं सगळं काही झाल्याच्या नंतर सुद्धा म्हणजे 2 दिवसांनी ती तार तिथं पोहोचायची. बरोबर आहे की नाही? पण आता तुम्ही एका फोनवरती सांगू शकता. आता कोण तार पाठवायला जातो का? आता कोण तार पाठवायला जात नाही. आता तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंट अवेलेबल आहे आणि ती इन्स्ट्रुमेंट जी आहे तर ती म्हणजे कंपास आहे. आणि ज्या वेळेला आपल्याकडे कंपास आहे तर ती कंपास आपल्याला जे काही आपलं मॅग्नेटिक फील्ड आहे जमिनीतलं आणि त्या कंपासची जी काही चुंबकीय शक्ती आहे त्या दोन्ही शक्तींचा ताळमेळ साधून त्याच्यामध्ये ती डिग्री जी आहे ती तुम्हाला सांगितली जाते त्याच्यामध्ये. बस सिंपल आहे. धन्यवाद सर. अनिल देऊळकर बोला. सर आकाश, अग्नी आणि कुशा
या देवतेच्या अंतर्गत कोणता अवयव किंवा कोणता आजार असा काही येऊ शकतो आणि कोणतं स्थान येऊ शकतं असं. बरं, आता मला सांगा पूषा देवता येते कुठे? पूषा देवता 145 ते 155 पर्यंत येते. बरोबर. मग आता ज्या वेळेला तिथे पूषा देवता येते, तर त्या पूषा देवतेच्या अखत्यारीमध्ये येणारी जी देवता आहे, आता अग्निदेवतेच्या अखत्यारीत येणारा, मी तुम्हाला सांगितलं की हा खांदा आहे, उजवा खांदा जो आहे हा अग्निदेवतेच्या अखत्यारीमध्ये येतो आणि त्यामधून तिथे तुम्हाला जी स्पंदनं तयार होतात, स्पंदनं प्राप्त होतात, तर ती आपल्या खांद्यासाठी, कॉलर बोनसाठी ती योग्य नसतात आणि तिथे एखाद्या व्यक्तीला आपल्या खांद्याच्या बाबतीमध्ये आपल्याला तिथे काही वेळेला, माईक बंद करा. तुम्हाला आवाज वारंवार मला सांगायला लावलं का? माईक बंद आवाज सर करा. पोहोचत नाही, मध्ये मध्ये आवाज तुमचा हे होतोय, ब्रेक बघा होतोय साहेब, सर. असा सगळ्यांना आवाज येतोय का व्यवस्थित? जर तुमच्या इन्स्ट्रुमेंटचा प्रॉब्लेम असेल तर इतरांना कृपया त्रास देऊ नका. आवाज व्यवस्थित येतोय सर, त्यांच्या कनेक्शनचा प्रॉब्लेम असू शकतो. तुमच्या कनेक्शनचा इंटरनेटच्या. प्रॉब्लेम आहे. तर तिथे थोडस साहेब समजून घ्या, असं नका करू. आणि एकदा लॉग आउट करून परत री-लॉग इन करा. री-लॉग इन करा तुम्ही, काही हरकत नाही. आवाज खेळत राहिलो आपण तरी ते अख्खं लेक्चर निघून जाईल. तर आता असा भाग आहे की ज्या वेळेला तिथे आपण पूषा देवतेचा विचार करतो किंवा अग्निदेवतेचा विचार करतो, तर अग्निदेवता जी आहे तर त्याच्याकडे येणारा जो खांदा आहे तो उजवा खांदा आहे आणि उजव्या खांद्याच्या माध्यमातून तिथे आपण कुठली गोष्ट पाहतो. कॉलर बोन, उजवा खांदा आणि त्याच्या आसपासचा जो काही मागचा पाठीच्या इथला परिसर आहे तर त्याच्या बाबतीतला आपण विचार करतो. त्यानंतर हा जो काही मानेचा इथला भाग आहे तर त्याचाही तिथे अग्निदेवतेच्या बाबतीमध्ये आपण विचार करतो आणि त्यानंतर जेव्हा आपण तिथे पूषा देवतेकडे येतो तर ती पूषा देवता जी आहे तर ती पूषा देवता आपल्याला तिथून खाली आल्याच्या नंतर थोडस आपला हा जो एक पोर्शन आहे तो आणि त्यानंतर तिथे आपल्या गुडघ्याचा जो पोर्शन आहे तर गुडघ्याच्या पोर्शनच्या बाबतीमध्ये आणि मांडीच्या पोर्शनच्या बाबतीमध्ये तिथे तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. त्यानंतर ज्या वेळेला आग्नेय दिशा दूषित असते तर आग्नेय दिशेच्या स्थानानुसार तुम्हाला तिथे कधी ना कधीतरी पावलांच्या बाबतीतला देखील त्रास जो आहे तो त्रास तिथे संभवतो. ओके सर, थँक्यू. बर, बोला. बरं, बोला. आणखी बोला, काय प्रश्न आहेत कोणाचे आहे? करमळकर साहेब, तुम्हाला परत काही विचारायचं आहे का? हॅलो. हा. हॅलो सर. हा, बोला बोला. ऐका ना, हा. म्हणजे जे आजार आहे ते ह्या वास्तुपुरुषाच्या अवयवानुसार आणि परत आपल्या आपले जे 12 कुंडलीची स्थान आहे त्या स्थानानुसार जे अवयव पडतात त्या दोन्हीचा विचार करायचा का सर? बिलकुल, तुम्हाला त्याचा विचार जो आहे तो तिथे करणं गरजेचं आहे, परंतु तिथे बऱ्याचदा असं होतं की आग्नेय दिशा असल्याच्या नंतर, माईक बंद करा. आग्नेय दिशा असल्याच्या नंतर तिथे तुम्हाला पायाच्या बाबतीतला जो त्रास आहे, पावलांच्या बाबतीतला जो त्रास आहे तो तिथे तयार होतोच होतो. कधी कधी त्याच्यामध्ये अपघाताचा त्रास होतो आणि अपघाताच्या माध्यमातून मग तिथे पायाचा त्रास तयार होतो. कधी कधी त्याच्यामध्ये तुम्हाला एखादा आजारपण असं येऊन जातं आणि त्या आजारपणाच्या माध्यमातून जातकाला अशा तऱ्हेचा त्रास येऊन जातो. तर तिथे तो सुद्धा तुम्हाला मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही त्याच्यावरती फलादेश जो आहे तो फलादेश जेव्हा आपण पाहतो तर त्यावेळेला मी काय सांगितलं तुम्हाला, देवता आणि ते स्थान जे आहे, देवता स्थान यांचा तुम्ही तिथे व्यवस्थित लॉजिकली विचार करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्याच्यामधल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या वाटायला लागतील. आपण काय करतो माहितीये का, तुम्ही नियमांचं पाठांतर करायला लागतात, तर नियमांचं पाठांतर करू नका. नियम पाठ केल्याने त्याच्यामध्ये तिथे ती गोष्ट तेवढ्या पुरता सीमित राहते, लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीचा लॉजिकली विचार करतो, ज्या वेळेला तर्कशास्त्राच्या दृष्टीने विचार करतो, तर त्यावेळेला त्या गोष्टीचा दायरा जो आहे तो दायरा वाढतो. आणि आपल्याला जर समजा त्याच्यामध्ये फलादेशामध्ये वृद्धी करायची असेल, फलादेशामध्ये वृद्धी आणायची असेल, तर आपल्याला ह्या गोष्टींचा दायरा वाढवणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या विचारांचा दायरा वाढवणं तिथे गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण, एकच मिनिट, हा कांबळे मॅडम आहेत? कांबळे मॅडम आहेत का?
तर तिथे तुम्हाला त्या गोष्टींचा विचारांचा जो दायरा आहे तो वाढवणं तिथे तशा तऱ्हेने आवश्यक आहे. तुम्ही जर समजा असं म्हणाल की सप्तमामध्ये गुरु तुमच्या सप्तम स्थानाचा नाश करतो, अगदी खरं आहे, सप्तमातला गुरु काही योग्य नाही. हे ज्योतिषशास्त्राबद्दल मी तुम्हाला एक उदाहरणादाखल सांगतो. तर त्यावेळेला तिथे तुम्हाला हेही पाहणं गरजेचं आहे की सप्तमातला गुरु जर समजा त्या सप्तम स्थानाच्या बाबतीमध्ये वैवाहिक जीवनाच्या बाबतीमधलाच नाश करत असेल तर त्याच्यानंतर तो बेनिफिट काय देतो, तर त्याची सुद्धा तुम्हाला दुसरी बाजू पाहिली पाहिजे. मग तिथे दुसरी बाजू अशी आहे की तुम्हाला समोरच्या लोकांकडून यथोचित मान सन्मान मिळणं, प्राप्त होणं, हा त्याच्यामधला एक बेनिफिट आहे. तुम्ही तिथे वंदनीय आणि माननीय अशी एक व्यक्तिमत्वामध्ये तिथे कन्वर्ट होणं, हेही त्याच्यामध्ये आहे. आणि त्यानंतर जर समजा तुम्ही सप्तमामधल्या गुरुचा विचार कराल तर तुमच्या जीवनावर किंवा तुमच्यावरती स्वतः इथे अशा काही महान विभूतींचा हस्तींचा पगडा तयार होतो किंवा त्याच्यामध्ये धार्मिक विभूतींचा हस्तींचा पगडा तयार होतो. त्याच्यामधून तुमच्या जीवनाची मार्गक्रमणा व्यवस्थित होते. हा एक त्यातला फलादेश झाला. म्हणजे आपण नाण्याच्या तशा दोन्ही बाजू बघतो तसं इथे पण आपल्याला त्याचा विचार करणे आवश्यक आहे. ओके, दरेकर मॅडम. ओके सर, समजलं. बर बर, ठीक आहे. बरं, आता आपल्याला पुढची देवता जी आहे तर ती पुढची देवता तिथे घ्यायची आहे. आता ज्या वेळेला आपण मला वाटतं आपण ग्रहक्षत देवतेपर्यंत आलेलो आहोत ना. हो सर. ग्रहक्षत हा ग्रहक्षत हा ग्रहक्षत देवतेपर्यंत आपण आलेलो आहोत. आणि जेव्हा आपण ग्रहक्षत देवतेच्या बाबतीमध्ये विचार करतो तर त्यावेळेला ही ग्रहक्षत देवता कुठे येते, तर ग्रहक्षत देवता ही तुम्हाला त्याच्यामध्ये दशमस्थान आणि लाभस्थान यांच्या बॉर्डरवरती येणारी ही देवता आहे. बरोबर आहे. आता यांच्या बॉर्डरवरती ही येणारी जी काही देवता आहे तर ही तुम्हाला कशा तऱ्हेने फलादेश देते, तर ही तुम्हाला पुत्रवृद्धी या शब्दामध्ये फलादेश देते. आता पुत्रवृद्धी या शब्दाचा अर्थ काय तयार होतो, तर तिथे तुमची स्वतःची प्रगती होणं आणि तुमच्या स्वतःच्या प्रगतीच्या माध्यमातून तिथे तुमच्या मुलांची देखील प्रगती होणं. घरामध्ये जर समजा त्याच्यामध्ये पुरुष संतती नसेल तर पुरुष संतती जन्माला येणं, पुत्रांची प्रगती होणं, पुत्रांना शिक्षणाच्या माध्यमातून, व्यवसायाच्या माध्यमातून किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून त्याच्यामध्ये पुत्रांची वृद्धी होणं. तुम्ही जर राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असाल तर राजकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे तिथे यश प्राप्त होणं. आणि त्यानंतर तुमच्या व्यवसायामध्ये किंवा तुमचं जे काही व्यवसायाचं जे गणित आहे तर त्याच्यामध्ये तुमची यशकारकता, कीर्ती जी आहे तर ती त्याच्यामध्ये उत्तम रीतीने होते, असाही त्याच्यामध्ये फलादेश आहे. त्यानंतर जर समजा एखाद्या व्यक्तीचा दरवाजा हा त्याच्यामध्ये याच देवतेच्या दरम्यान आलेला आहे आणि त्याच्यामध्ये तिथे या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रमोशन्स किंवा तत्सम काही ज्या गोष्टी आहेत तर त्याच्याबद्दल तिथे काही वेळेला प्रश्न उपस्थित होतात. हे का होतात, कारण तिथे ग्रहक्षत नावाची जी देवता आहे ही तुम्हाला काही गोष्टींमध्ये वृद्धी देते. आणि जेव्हा आपण स्थानपरत्वे विचार करतो तर त्यावेळेला स्थानपरत्वे विचार केल्याच्या नंतर तिथे तुम्हाला काही गोष्टींची कमतरता जी आहे ती जाणवते. म्हणजे तिथे दशमस्थान हे व्यवसायाचं असल्या कारणाने व्यवसायाच्या बाबतीतले प्रश्न, त्यानंतर तिथे राजकारणाच्या बाबतीतले प्रश्न, त्यानंतर तुमच्या सामाजिक व्यवस्थेच्या बाबतीतले प्रश्न आणि तुमचं जे काही समाजकारण किंवा राजकारण असेल तर त्या बाबतीतले प्रश्न तिथे तयार होतात. प्रमोशनच्या बाबतीतले प्रश्न तयार होतात. हा त्याच्यामधला एक साधा सोपा फलादेश आहे आणि तिथे अशा तऱ्हेच्या घटना तयार होतात. त्यानंतर तिथे जर समजा तुम्ही ह्या देवतेच्या अखत्यारीतला दरवाजा असेल आणि तिथे एखादी व्यक्ती जी मुख्यत्वे करून तिथे कार्यरत असेल तर अशा व्यक्तीच्या जोडीदाराच्या नावावरती घेतलेली प्रॉपर्टी किंवा अशा व्यक्तीच्या जोडीदाराच्या नावावरती घेतलेलं घर जे आहे ते जातकाला दरवेळेला काही ना काहीतरी समस्याग्रस्त करणारं ठरतं. कधी कधी ती प्रॉपर्टी, कधी कधी ते घर, गाडी जी आहे ती तशीच डंप होऊन राहते. त्याचा काही वापर करता येत नाही किंवा त्याचे तुम्ही गाडी किंवा त्याचं घर घेतल्याच्या नंतर जातकाला त्याच्यामध्ये समस्याग्रस्त व्हावं लागतं. अशा त्याच्यामध्ये जिथे पुत्रवृद्धी हा त्याच्यामध्ये एक हे फलादेश तुम्हाला सांगितलेला आहे, दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये पुत्रांची प्रगती होणं, भौतिक दृष्टीने प्रगती होणं हा त्याच्यामधला एक भाग आहे. परंतु ज्या वेळेला तिथे आपण दुसरा विचार करतो तर त्यावेळेला तिथे मुलांच्या म्हणजे पुत्र असो किंवा पुत्री असो तर त्या दोन्ही मुलांच्या बाबतीमध्ये तिथे आजारपणाची जी काही समस्या आहे ती आजारपणाची समस्या जातकाला जास्तीत जास्त भेडसावण्याची शक्यता असते आणि ती तिथे त्याला भेडसावते. हा तुम्हाला त्याच्यामधला एक भाग तयार होतो. आणि त्यानंतर तिथे सेम तुम्हाला ज्या वेळेला आपण दशम स्थानाच्या बाबतीमध्ये विचार करतो, या ग्रहक्षत नावाच्या देवतेच्या अखत्यारीत येणाऱ्या देवतेच्या बाबतीमध्ये विचार करतो तर जातकाला इथे उत्तम तऱ्हेचे लाभ प्राप्त होतात. चांगल्या चांगल्या कामांमधून त्याला लाभ प्राप्त होतात आणि त्याचा नावलौकिक जो आहे, नेम अँड फेम जो आहे हा वाढतो. त्याच्यानंतर त्याला गोतावळा जो आहे
तो गोतावळा त्याला अतिशय चांगला मिळतो. म्हणजे त्याची जी काही एक ज्याला आपण म्हणतो की त्याचा जो काही लोकांचा संच आहे किंवा संपर्क आहे, हा अतिशय चांगल्या प्रकारे तिथे तयार होतो. हा तुम्हाला एक भाग लक्षात घेणे गरजेचं आहे. आता हे तुम्हाला लाभस्थानाच्या बाबतीमध्ये आणि तिथे येणाऱ्या देवतेच्या बाबतीमध्ये मिळणारे हे फलादेश आहेत. हे अशा तऱ्हेने फलादेश तुम्हाला तिथे मिळत राहतात. ओके, बोला. हॅलो सर. हा. सर, आता जसं गृहक्षेत्र देवता ही लाभात पण येते आणि दशमात पण येते, तर कर्मस्थान पण आलं आणि लाभस्थान पण आलं. तर हे जे तुम्ही मुलाबाळांच्या बाबतीतलं हे सांगितलं की त्याच्यामध्ये त्यांची आजारपण, कारण हे लाभस्थान जे आहे ते पंचमाचं षष्ठ स्थान आहे म्हणून सांगितलं. बिलकुल असंच ओके. आता तुम्हाला आणि लॉजिक लावायचं आहे. हा, आणि सर दुसरं म्हणजे जे आता तुम्ही म्हणालात की जसं ते गाडी आणि हे सगळं पडून राहतं किंवा त्याचं उपभोग घेता येत नाही, याच्या मागचं थोडंसं. मग आता असं आहे की ज्या वेळेला तिथे सप्तमाचं चतुर्थ स्थान म्हणून तुम्ही पाहाल, तर त्यावेळेला तिथे पत्नीच्या नावावर घर किंवा समजा ज्या जोडीदाराच्या नावावरती प्रॉपर्टी असेल तर तो आपल्या जोडीदाराच्या नावावरती प्रॉपर्टी घेण्याचा किंवा घर घेण्याचा विचार करतो आणि तिथे ती प्रॉपर्टी किंवा गाडी जी आहे तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी समस्या तयार होतात. हा एक त्यातला भाग आहे. आणि त्यानंतर तिथे जर आपण पाहिलं तर तिथे भावंडांची लग्न झाल्याच्या नंतर, भावंडांचे विवाह झाल्याच्या नंतर अशा वेळेला जातकाला जर समजा भावंड असतील तर भावंडांचे विवाह झाल्याच्या नंतर जातकांचे संबंध जे आहेत तर ते भावंडांशी बिघडून जातात. तिथे आर्थिक दृष्टिकोनातून किंवा नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून तिथे संबंध जे आहेत ते टोटली बिघडून जातात. काही ना काहीतरी त्याच्यामध्ये तिथे समस्या तयार होते. सर, हा फलादेश कोणत्या स्थानगत आपण लॉजिक लावायचं? आता तुम्ही बघा त्याच्यामध्ये पराक्रमाचं अष्टम स्थान आहे ते. मग ते विवाहानंतरचं. येस, तर ते क्लिअर आहे, पण ते विवाहानंतर त्यांच्या जातकाची आणि जोडीदार आल्याशिवाय का तिथे समस्या तयार होणार? अच्छा, म्हणजे हा ठरलेला फलादेश आहे. ठरलेला फलादेश आहे. आता काही फलादेश जे आहेत ते त्याच्यामध्ये कम्प्लिटली ठरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही पुढे काही त्याच्यात बदल करू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये आणखीन तुम्ही काहीतरी ऍडिशन करू शकत नाही. जे आहे ते तसंच आहे. असं. ओके सर. हॅलो सर. बोला. सर माते संबंधी पण आजारपण वगैरे येऊ शकते ना ते? बरं, आता असं आहे माते संबंधीचं आजारपण जे आहे तर माते संबंधीचं आजारपण या स्थानामध्ये दर्शवलं जात नाही, दाखवलं जात नाही. माते संबंधीचे कष्ट दाखवले जातात. माते संबंधीचा आजारपण आणि त्याच्यामध्ये दाखवलं जात नाही. बर, जानी साहेब बोला. ही जी डिग्री आपण बघतो आणि देवता बघतो त्याबरोबर जर स्थानाची व्याप्ती कुठून किती ते कळलं असतं तर बरं पडेल जरा. मग आता मी तुम्हाला ते सांगतोय ना की तुमच्या स्थानाची व्याप्ती जी आहे, आता त्याच्यामध्ये जे आपण स्थान आता पाहिलं, जी देवता आपण पाहिली, तर ती जी देवता आहे तर ती कोणत्या स्थानामध्ये आहे, तर ती त्याच्यामध्ये तुम्हाला लाभस्थानाच्या याच्यामध्ये मिळते, शेवटच्या टप्प्यामध्ये मिळते. आणि तिथून तुम्हाला हा एक लॉजिकचा भाग आहे. याच्यावरती ज्या वेळेला तुम्ही कुंडली ओव्हरलॅप करायला जाल आणि कुंडली ओव्हरलॅप कराल तर त्याच्यानंतर तुमचा आणखीन गोंधळ उडून जाईल. लक्षात घ्या. का तुम्हाला सांगतो, कारण काही देवता ज्या आहेत तर त्या काही देवता त्याच्यामध्ये 10 अंशामध्ये इथे म्हणजे या स्थानामध्ये अर्ध्या आणि त्या स्थानामध्ये अर्ध्या डिवाइड झाल्या. काही देवता ज्या आहेत त्या अगदी बॉर्डरला आहेत, तर तिथे तुम्हाला बॉर्डरचे फलादेश मिळतात. मग तिथे तुम्हाला जो काही भाग आहे तो तशा तऱ्हेने सांगितला पाहिजे. जसं की आता मी तुम्हाला ग्रहक्षत नावाच्या देवतेबद्दल ज्या वेळेला सांगितलं, तर ग्रहक्षत नावाच्या देवतेबद्दल जेव्हा आपण विचार करतो तर त्यावेळेला तिथे तुम्हाला दशम स्थान आणि लाभस्थान अशा दोन्हींचे एकत्रितपणे फलादेश मिळतात. आणि त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर जेव्हा यम नावाची देवता येते तर त्या यम नावाच्या देवतेच्या अखत्यारीत जेव्हा आपण फलादेश करतो तर त्यावेळेला तुम्हाला केवळ आणि केवळ दशम स्थानाचे फलादेश मिळतात. मग तिथे तुम्हाला लाभस्थानाचे फलादेश मिळत नाहीत. आता लाभस्थानाचे फलादेश अशा वेळेला टेक्निकली कधी आणि कसे मिळतात याच्या बाबतीतलं जे काही गणित आहे तर ते तुम्हाला कुंडली म्हणजे आपला हा दरवाजाचा पोर्शन जो आहे हा कम्प्लीट झाल्याच्या नंतरच जे एक लेक्चर आहे तर त्याच्यामध्ये मी तो तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्याच्यासाठी मी इथे तुम्हाला मॅप लावून किंवा एखादा बोर्ड जो आहे तो तिथे लावून तुम्हाला मी त्याच्याबद्दल सांगणार आहे. ओके, बर, बोला. ओके सर. ओके, बोला. तेजस्विनी शुक्ला, बोला मॅडम. शुक्ला मॅडम. हा सर, ते भावंडाचं कसं लिंक लावलं तेच थोडं कळालं नाही सर.
बरं, आता मॅडम असं आहे की भावंडांची लिंक जी आहे तर त्याच्यामध्ये पराक्रम स्थानाचं अष्टम स्थान जे आहे तर ते त्याच्यामध्ये लाभस्थान आहे, तशी त्याच्यामध्ये ती लिंक लागते. बरोबर आहे? हा हा सर ठीक आहे. ओके सर. थँक्यू सो मच. बरं, ओके, हात खाली. बरं बरं, आता त्याच्यानंतर येणारी जी देवता आहे तर ती त्याच्यामध्ये यम नावाची देवता. आता यम नावाच्या देवतेच्या अखत्यारीमध्ये ज्या वेळेला दरवाजा येतो तर तिथे जातकाला शूद्र कर्म असा फलादेश तयार होतो. शूद्र कर्माचा फलादेश म्हणजे काय, की ज्या वेळेला तिथे एखाद्या जातकाच्या घरावरती किंवा एखाद्या जातकाच्या दरवाजामध्ये तिथे यम नावाची देवता प्राप्त होते, तर ती देवता प्राप्त झाल्याच्या नंतर जातकाला तिथे कोणत्या ना कोणत्या तरी हलक्या दर्जाचं काम करावं लागतं, चुकीचं काम करावं लागतं, आपल्या कॅलिबरच्या पेक्षा सुद्धा कमी दर्जाचं काम करावं लागतं, दुसऱ्याच्या चाकरीमध्ये किंवा दुसऱ्याच्या निंद्यामध्ये राहून कार्य करावं लागतं आणि तिथे सतत आपल्यावरती दुसऱ्यांचा प्रभाव पगडा जो आहे तो त्याच्यामध्ये दाखवला जातो आणि त्यानंतर तिथे जातकाची प्रगती न होता तो हळूहळू त्याच्यामध्ये अधोगतीकडे जायला लागतो. अशा तऱ्हेचा त्याच्यामध्ये फलादेश तयार होतो. आता इथे दशम स्थान आहे आणि हे आपलं एक कुंडलीतलं मुख्य केंद्रस्थान आहे आणि ही देवता प्रॉपर त्याच्यामध्ये दशम स्थानामध्ये येते. आता ज्या वेळेला इथे दशम स्थानामध्ये ही देवता येते तर तुम्हाला जो पत्नीच्या प्रॉपर्टीच्या बाबतीतला फलादेश सांगितला तर तो तिथे तुम्हाला तयार होतो. जर समजा तुमच्या पत्नीच्या नावावरती काही घर, गाडी, काही प्रॉपर्टी असेल, स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता असेल तर त्या मालमत्तेच्या बाबतीमध्ये तिथे काही वेळेला प्रश्न उपस्थित होतात आणि जसं की इथे पित्याच्या संदर्भातले प्रश्न उपस्थित जातकाला होतात, कारण इथे जातकाच्या हातात सूत्र आल्याच्या नंतर किंवा जातकाच्या नावावरती जर हे घर असेल तर त्याच्या पित्याच्या बाबतीमध्ये तिथे त्याला काही ना काहीतरी प्रश्न तयार होतात. कधी कधी पित्याचं सुख हरपणे, कधी कधी पित्याची प्रगती न होणे, कधी कधी पित्याला त्याच्यामध्ये आजारपण किंवा तसं काही गोष्टींनी घेरलं जाणे आणि त्यानंतर तिथे पिता हा संकटग्रस्त होणे असा त्याच्यामध्ये भाग दर्शवला जातो. त्यानंतर जर समजा आपण तिथे आणखीन पाहिलं तर इथे सुद्धा तुम्हाला संततीच्या आजारपणांचा जो भाग आहे तर तो तिथे जातकाला काही अंशी सहन करावा लागतो. संततीच्या आजारपणांचा भाग का, कारण तिथे पंचमाचं षष्ठ स्थान आहे म्हणून. मग तिथे तुम्हाला तो आजारपणाचा भाग जो आहे तो सहन करावा लागतो. अशा तऱ्हेचा तिथे भाग आहे. आता ही देवता कुठल्याही तऱ्हेने शुभ आहे का, जसं ग्रहक्षत नावाची देवता जी आहे तर ती ही एकमेव देवता आहे तर ती त्याच्यामध्ये दक्षिणेकडे शुभतेचं चिन्ह दर्शवते, परंतु त्याच्यामध्ये यम नावाची देवता ही कुठल्याही तऱ्हेने तुम्हाला इथे शुभतेचं चिन्ह दर्शवत नाही. ओके, आता हा एक तुम्हाला तिथे भाग लक्षात घेणे गरजेचं आहे. आता ही देवता कुठून कुठपर्यंत येते तर 175 अंशापासून 185 अंशापर्यंत यम नावाची देवता येते. आता यम नावाच्या देवतेच्या नंतर तिथे दुसरी जी देवता तयार होते तर ती आहे गंधर्व नावाची देवता आहे आणि ही गंधर्व नावाची जी देवता आहे ही त्याच्यामध्ये पूर्णपणे कृतज्ञतेचा प्रतिसाद जातकाच्या जीवनामध्ये आणते. कृतज्ञता म्हणजे कृतज्ञताच, म्हणजे ज्या वेळेला आपण एखाद्यासाठी काही गोष्ट करणार आहोत तर त्याची कुठल्याही तऱ्हेने तिथे त्याने जाणीव न ठेवणे आणि तिथे आपल्याला त्रासदायक किंवा आपल्या विरोधातली अशी वागणूक करणे याचा जो काही प्रतिसाद आहे तो तो या देवतेच्या अखत्यारीमध्ये तुम्हाला मिळतो. म्हणजे हा त्या देवतेचा फलादेश झाला आणि ही देवता ज्या वेळेला तिथे 185 अंशापासून 195 अंशापर्यंत येते तर त्यावेळेला ही दशम स्थानाच्या अखत्यारीमध्ये येणारी आणि दशम स्थानाच्या बॉर्डरवरती येणारी तिथे शेवटची देवता आहे. हा भाग तुम्हाला लक्षात घेणे गरजेचं आहे. ज्या वेळेला तिथे ही देवता त्या शेवटच्या याच्यामध्ये येते तर तिथे तुम्हाला कुठल्या तऱ्हेचे रिझल्ट मिळतात तर त्या दशम स्थानाच्या अखत्यारीतले रिझल्ट मिळतात आणि नवम स्थान जे आहे तर त्या नवम स्थानाच्या सोबतचे रिझल्ट तुम्हाला प्राप्त होतात. आता तुम्हाला त्याच्यानंतरचा जो फलादेश आहे तर तिथे येणारी देवता कोणती आहे तर त्याच्यानंतरची येणारी देवता आहे भृंगराग आणि ही भृंगराग नावाची देवता तुम्हाला अधोगती दर्शवते. अधोगती म्हणजे काय, की जातकाची प्रगती न होणे आणि जातकाच्या प्रगतीमध्ये सतत अडथळे येणे, त्यानंतर जातकाच्या प्रगतीमध्ये भाग्यात जे काही चेंजेस आहेत ते सतत होत राहणे, भाग्य निर्मितीसाठी जातक वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करणे परंतु त्याला त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेने यश प्राप्त न होणे हा त्याच्यामधला एक महत्वाचा फलादेश आहे. आणि तिथे सततच्या या भाग्य बदलाच्या कार्यामुळे आणि त्याच्यामध्ये स्वतःच्या उच्च शिक्षणामध्ये घेतलेले चुकीचे निर्णय ह्याच्या कार्यामुळे तिथे जातकाच्या जीवनामध्ये ही जी काही भृंगराग नावाची देवता आहे ती अधोगती आणते. हा त्याच्यामधला एक फलादेश आहे.
बरोबर. त्याच्यानंतर येणारी जी देवता आहे तर ती मृग नावाची देवता आहे. आता इथे मृग नावाच्या 2 देवता आहेत. एक मृग नावाची देवता जी आहे तर ती उत्तरेकडे येते, उत्तर ईशान्येकडे येते आणि एक मृग नावाची देवता जी आहे तर ही दक्षिण नैऋत्येकडे येते. आता आपण तिथे दक्षिण नैऋत्येकडे आहोत, म्हणजे आपण तिथे नवम स्थानाच्या अखत्यारीत आहोत. बरोबर आहे. मग आता ज्या वेळेला आपण तिथे नवम स्थानाच्या अखत्यारीमध्ये आहोत तर त्या वेळेला तिथे तुम्हाला ही मृग नावाची देवता आहे, ही कोणत्या तऱ्हेचा फलादेश देते किंवा कोणत्या तऱ्हेचा फलादेश देऊ शकते, तर तिथे तुम्हाला पुत्रवैराची भूमिका तयार होते. आणि ही पुत्रवैराची भूमिका जी आहे किंवा पुत्रपिढीची जी काही भूमिका आहे, ही पुत्रपिढीची पुत्रवैराची भूमिका पिता आणि पुत्रांच्या बाबतीमध्ये आहे. जसं त्या बाजूची जी भूमिका आहे ती माता आणि पुत्र यांच्या बाबतीतलं काही कनेक्शन दर्शवते. तर इथे तुम्हाला स्पेशली पुत्राच्या बाबतीतले संकट, पुत्रांच्या बाबतीतल्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या तिथे दर्शवल्या जातात. कसं आहे की एका घरामध्ये म्हणजे रत्नागिरीला एक बंगलो पाहिला होता, तर त्या बंगलोमध्ये तिथे असा भाग होता की त्या जातकाने हट्टाने आपला दरवाजा जो आहे तो उत्तरेचा दरवाजा होता, पण तो दरवाजा त्यांनी तिथे स्वतः टिल्ट करून घेतला, कारण त्यांना या शास्त्रावरती विश्वास नाही आणि त्यांना या शास्त्रावरती काही म्हणजे घेणं देणं नाही. असं त्यांचं म्हणजे खूप विचित्र व्यक्तिमत्वाची व्यक्ती होती. तर त्यांनी तिथे हट्टाने तो दरवाजा उत्तरेचा होता, चांगला होता, तो त्यांनी तिथे थोडासा टिल्ट करून घेतला आणि टिल्ट केल्याच्या नंतर त्यांना ही देवता तिथे मिळाली आणि उत्तरेकडची देवता जी आहे ती मृग देवता मिळाली, ही नव्हे. आणि त्याच्यानंतर त्यांना तिथे फलादेश असा मिळाला की मुलगा परदेशात होता आणि परदेशातच मुलावरती संकट आलं तिथे आणि तो मुलगा तिथे हयात नाहीये आता. अशा तऱ्हेचं तिथे संकट तयार झालं. मग त्यानंतर तिथे दुसरा एक असा मुद्दा तयार झाला की त्यांनी हट्टाने त्या व्यक्तीने आग्नेय दिशेला विहीर खणायची म्हणजे खणायची आणि आग्नेय दिशेला त्यांनी विहीर खणली. तिथे त्यांना पाणी लागलं, कारण त्या संपूर्ण जमिनीमध्ये उत्तम रीतीने पाणी असणारी, पाणी लागणारी झाडं होती. त्याच्यामुळे तिथे त्यांनी तशी विहीर खणली आणि तिथे त्यांना ते पाणी लागलं देखील. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा तिथे त्यांना संकटग्रस्तच व्हावं लागलं. शेवटी व्यक्ती स्वतः जर्जर आजाराने तिथे शेवटच्या काळामध्ये बेडरिडन होऊन त्याच्यामध्ये खंगत गेली आणि ती नंतर स्वर्गवासी झाली. पण अशा तऱ्हेच्या काही गोष्टी ज्या वेळेला आपण चुकीच्या पद्धतीने करतो तर त्यावेळेला तिथे तुम्हाला प्राप्त होतात. हे तुम्हाला लक्षात घेणे गरजेचं आहे. ओके. आता त्याच्यामध्ये ही मृग नावाची देवता तुम्हाला पुत्रपीडा म्हणजे पुत्राच्या बाबतीतली, स्पेशली पिता आणि पुत्राच्या बाबतीतलं जे काही वातावरण आहे तर त्यांच्या बाबतीतली पीडा दर्शवणारी आहे. आणि त्यानंतर तिथे तुम्हाला भाग्याच्या बाबतीतली सुद्धा पीडा दर्शवणारी आहे. तिथे पिता पुत्रांचे नातेसंबंध उत्तम रीतीने राहत नाहीत. कोणती ना कोणती तरी त्याच्यामध्ये शंका कुशंका उपस्थित होऊन त्यांचे नातेसंबंध बिघडण्यासाठी कारणीभूत होते. अशा तऱ्हेची ही देवता आहे. आता त्यानंतर तिथे ज्या वेळेला आपण ह्या स्थानाच्या कॉर्नरला पोहोचतो, बघा भाग्यस्थानाचं जे काही कॉर्नर आहे तर त्या कॉर्नरला ज्या वेळेला पोहोचतो तर तिथे येणारी देवता कोणती आहे तर पितर. ही पितर नावाची देवता आणि ही पितर नावाची देवता तिथे कॉर्नरची असल्या कारणाने ती तिथे 20 अंशाचा जो स्लॉट आहे तो 20 अंशाचा स्लॉट तिथे ग्रॅब करते. म्हणजे 10 अंश जे आहेत ते 10 अंश त्या भाग्यस्थानामध्ये आणि 10 अंश जे आहेत तर ते अष्टम स्थानामध्ये येतात. अशा तऱ्हेचा भाग तिथे ती जी पितर देवता आहे ती ग्रॅब करते. आता पितर देवतेमध्ये मिळणारा फलादेश हा कसा आहे? ज्या वेळेला आपण पितर देवतेचा विचार करतो तर तिथे अल्पायू आणि अल्पाधन. मग त्याच्यामध्ये अल्पायू आणि अल्पधन म्हणजे काय की त्याच्यामध्ये अल्पायू म्हणजे अल्पायू, एखादी व्यक्ती तिथे अल्प काळामध्ये त्याचा मृत्यू होणे किंवा अपमृत्यू होणे किंवा छळ मृत्यू होणे किंवा त्याच्यामध्ये एखाद्याची ऍक्सिडेंटल डेथ होणे, तर अशा तऱ्हेचा जो काही भाग आहे तो तिथे तयार होतो. आणि अल्पधन म्हणजे तिथे हळूहळू आपल्याकडची जी काही संपत्ती आहे ती कमी कमी होत जाणे आणि त्याच्यामध्ये केलेल्या इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये, भाग्य निर्मितीच्या बाबतीमध्ये जातकाचे निर्णय चुकणे आणि त्यानंतर तिथे जातकाचे पैसे निघून जाणे, अशा तऱ्हेचा भाग तयार होतो. हे तुम्हाला तिथे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता इथे ज्या वेळेला आपण या भाग्यस्थानाचा विचार करतो तर त्यावेळेला तिथे आपण किती देवतांचा विचार केला तर गंधर्व नावाच्या देवतेचा विचार केला, भृंगराग नावाच्या देवतेचा विचार केला, मृग नावाच्या देवतेचा विचार केला. ह्या 3 मुख्य देवतांचा आपण तिथे विचार केला आणि 10 अंशाचा स्लॉट घेऊन येणारी दुसरी जी चौथी देवता आहे तर त्याच्यामध्ये ती पितर नावाची देवता, ह्या देवतेचा आपण तिथे विचार केला. आता तिथे आणखीन ह्या भाग्यस्थानाच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो तर तिथे आपल्याला कशा तऱ्हेचा फलादेश प्राप्त होईल? भाग्यस्थानाच्या बाबतीमध्ये विचार केल्याच्या नंतर जातकाला त्याच्या भाग्य निर्मितीमध्ये तिथे सतत अडचणी तयार होणे, मुलांच्या उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये अडचणी तयार होणे. जर मुलं उच्च शिक्षित असतील
तर तिथे त्यांच्या भाग्यनिर्मितीत अडचणी येणे आणि जर मुलं उच्च शिक्षण घेणार असतील तर त्यांच्या उच्च शिक्षणामध्ये अडचणी तयार होणे हा एक त्याच्यातला भाग दाखवला जातो. आणि त्यानंतर तिथे स्वयं जातकाच्या जीवनामध्ये देखील त्याला सतत भाग्याची दिशा जी आहे ती बदलावी लागते. अशा वेळेला तिथे जातकाला तिथे काही कारणास्तव आपल्या पत्नीच्या भावंडांकडून काही वेळेला तिथे त्रास सहन करावा लागतो. जर असतील तर पत्नीच्या किंवा पतीच्या भावंडांकडून, ज्याच्या नावावरती घर असेल त्याच्या जोडीदाराच्या भावंडांकडून. बघा मी काय सांगतोय ते व्यवस्थित लक्षात घ्या. कधी कधी त्याच्यामध्ये दरवेळेला पुरुषांच्या नावावरती हे सगळं काही असेल प्रॉपर्टी असं नसतं, स्त्रियांच्या नावावर देखील असते. मग तिथे ज्या जातकाच्या नावावरती ही प्रॉपर्टी असेल त्याच्या भावंडांकडून त्याच्या जोडीदाराला तिथे काही वेळेला तिथे त्रास जो आहे तो तिथे सहन करावा लागतो. हा तुम्हाला भाग तिथे लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण सप्तमाचं पराक्रम स्थान तिथे येतं म्हणून. त्यानंतर तिथे जर आपण समजा पाहिलं तर या स्थानामध्ये आईच्या आजारपणांना, जर आई असेल हयात तर आईच्या आजारपणांना किंवा आईच्या बाबतीमधली जी काही शत्रुत्वाची भावना आहे तर त्याच्याबद्दल तिथे जातकाच्या जीवनामध्ये फलादेश तयार होतात. आता तुम्हाला याच्या बाबतीतला एक किस्सा सांगतो. जसं ही पितर नावाची जी देवता आहे, ह्या पितर नावाच्या देवतेमध्ये तिथे एक घर जे आहे ते मी पाहिलं होतं आणि त्या घरामध्ये तिथे पितर नावाच्या देवतेला दरवाजा जो आहे तो या भाग्यस्थानाच्या अखत्यारीत येणारा दरवाजा आहे. तो ज्या वेळेला तिथे आलेला आहे दरवाजा, तर त्याने फलादेश असा दिला, जसं त्या जातकाचं लग्न झालं, विवाह झाला, तसं आईने स्वतःच शत्रुत्व तयार केलं. आईने मुलाच्या जीवनामध्ये स्वतः शत्रुत्व तयार केलं. तिने अशी पूर्णपणे काळजी घेतली की मुलाचा संसार कसा त्याच्यामध्ये उद्ध्वस्त होईल अशा तऱ्हेने. आता तसं इंटेन्शन होतं की तशा घटना घडत गेल्या हे परमेश्वराला माहिती आहे आणि त्याच्यामध्ये तिथे ही जी काही परिस्थिती आहे ही आपण त्याच्यामध्ये वास्तूच्या माध्यमातून सांगू शकलो आणि सांगू शकतो. हा त्याच्यामध्ये वास्तूचा एक प्लस पॉइंट आहे, बरोबर आहे. म्हणजे तिथे अशी जी काही देवता आहे ती ज्या वेळेला आपल्या तिथे घराच्या याच्यामध्ये दरवाजाच्या याच्यामध्ये येते तर त्यावेळेला आपल्याला मिळणारा फलादेश हा त्या देवतेला अनुरूप मिळतो, त्या स्थानाला अनुरूप मिळतो. त्या मातेने तिथे आपल्या मुलाच्या जीवनामध्ये त्याला नोकरी सोडायला लावण्यापर्यंत त्याची वेळ आणून ठेवली. म्हणजे तिथे मुलाच्या प्रगतीचा विचार झाला का? तर नाही. आणि त्याच्यामध्ये तिथे मातेने स्वतः शत्रुत्व तयार केलं. आता त्यामध्ये जर समजा आपण विचार केला तर चतुर्थ स्थानाचं सप्तम स्थान म्हणजे दशम स्थान आणि चतुर्थ स्थानाचं षष्ठ स्थान म्हणजे आपलं भाग्यस्थान आहे, बरोबर आहे. मग अशा वेळेला तिथे त्या चतुर्थ स्थानाचं षष्ठ स्थान म्हणजे जर भाग्यस्थान आहे तर त्या घरामध्ये मातेने मुलाचा विवाह झाल्याच्या नंतर काही काळातच तिथे सुनेलाही त्रास द्यायला सुरुवात केला आणि मुलालाही त्रास द्यायला सुरुवात केली. आणि मुलगा मातृभक्त तरी सुद्धा तिने त्याला त्रास द्यायला सुरुवात केलं. आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये भाग्य, नोकरी आणि शत्रुत्व या तिन्ही गोष्टींनी खूप मोठा गदारोळ तयार केला. असा फलादेश जातकाला कधी ना कधीतरी त्याच्या जीवनामध्ये मिळू शकतो. म्हणून तिथे प्रत्येक देवता, जी देवता शुभ आहे त्या देवतेच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि जी देवता अशुभ आहे त्या देवतेच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला फलादेश हा ती देवता आणि स्थान या दोघांनाही आपल्याला अनुसरून तिथे देणं आवश्यक आहे, बरोबर आहे. कोणाला काही शंका आहे? विचार, काही विचारायचं हे विचार. भाग्यस्थान आणि अष्टम स्थान असं आहे का पितर देवता बॉर्डरची? बरोबर आहे. हो, बॉर्डरची देवता आहे ना, म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला भाग्यस्थान आणि अष्टम स्थान अशा दोन्ही गोष्टी तुम्हाला तिथे लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके सर, कारण त्यांनी 20 डिग्रीचा स्लॉट घेतलाय. हा, 20 डिग्रीचा स्लॉट कोणती देवता घेते? तर 20 डिग्रीचा स्लॉट जो आहे ती फक्त आणि फक्त तुम्हाला कोर्नरली देवता जी आहे सब डिरेक्शन पितर देवता आहे. त्याच्यानंतर तिथे तुम्हाला ईशान्येकडे ईश देवता आहे. ह्या अशा देवता ज्या आहेत ना त्या चार कोण्यातल्या चार देवता तुम्हाला 20-20 अंशाचा स्लॉट घेतात. बोला. हॅलो सर, बोला. काही ठिकाणी असं अनुभवाला आलं की ह्या पितरदेवाच्या ठिकाणी पायाचं भाग येतो आणि जर ह्या ठिकाणी जर हे पाणी वगैरे असेल तर त्या तिथं निश्चितपणे पायाचं समस्या उद्भवते, पावलाची पायाची समस्या उद्भवते. असा अनुभव आला तर ते म्हणजे योग्य आहे का? असं बरोबर आहे का? बघा असं आहे,
बघा असं आहे, जिथे पितर देवता येते आणि पितर देवतेच्या अखत्यारीमध्ये येणारा हा जो काही भाग आहे, तर तिथे तुम्हाला पायाच्या बाबतीमध्ये म्हणजे पावलाच्या बाबतीतली समस्या येत नाही, तर ती तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्णपणे मांडीच्या बाबतीतली आणि गुडघ्यांच्या बाबतीतली समस्या दर्शवली जाते. तर या स्थानांमध्ये तिथे मांडी आणि गुडघा हा जो भाग आहे, तर त्याची जी काही समस्या आहे, तर ती पायाच्या बाबतीतली समस्या जातकाला तयार होऊ शकते आणि ती तिथे तयार होते. ओके, विनोद कोंडा विचार. तिथे पाणी असेल तर सर, तिथे पाणी असेल पाणी तर असेल तर पाणी असेल तर नाही, पाणी असेल तर नाही, पाणी असेल तर तिथे अशी समस्या तयार होते. हा सात चुकीचा समज आहे, तसं होत नाही. हा जिथे आपण दरवाजाच्या बाबतीतली गोष्ट करतोय, तर दरवाजा असेल तर आणि तिथे जर समजा एखाद वेळेला कट ही जी भूमिका आहे जी तुम्हाला पुढे शिकवली जाणार आहे, तर त्याच्या बाबतीमध्ये आहे. ओके ओके सर. बरं, बोला विनोद कोंडा. हा, हरिओम सर. हरिओम. हा हा, अल्पायुष्य म्हणजे आपलं अष्टम स्थान आणि अल्पधन म्हणजे भाग्यस्थानात पकडायचं का? नाही नाही, तसं नाहीये. तुम्हाला दोन्ही ही एकच देवता आहे, लक्षात घ्या. ही देवता जी हा. आहे ही एकच आहे आणि ह्या एकाच देवतेचे हे दोन फलादेश आहेत. म्हणजे ती आपल्याला त्याच्यामध्ये काय प्रतिसाद देऊ शकते जातकाला, तर त्याच्यामध्ये ती अल्पधन आणि अल्पायू. अल्पायू म्हणजे काय, तर आयुष्य कमी असणे आणि अल्पधन म्हणजे त्याच्यामध्ये धनाचा साठा किंवा धनाची जी काही आवक आहे तर ती कमी असणे, अशा तऱ्हेचा भाग तिथे तयार होतो. मग आता ही जी कॉर्नरची देवता आहे, ही कॉर्नरची देवता ज्या वेळेला तिथे 20 अंशाची आहे, तर 10 अंश जे आहेत त्याचे ते त्याच्यामध्ये भाग्यस्थानामध्ये डिवाइड झालेले आहेत आणि 10 अंश जे आहेत ते अष्टम स्थानामध्ये डिवाइड झाले आहेत. आणि ज्या वेळेला इथे 10-10 अंशाचं डिवायडेशन झालेलं आहे, तर या देवतेच्या मध्ये इथे तयार होणारा जो काही एक भाग आहे, तर तो तुम्हाला तिथे 10-10 अंशाचाच पाहिला पाहिजे. म्हणजे तिथे फलादेश इथेही तुम्हाला अल्पधन आणि अल्पायुष मिळणार आहे आणि तिथेही तुम्हाला अल्पधन आणि अल्पायुष मिळणार आहे. ओके सर, थँक्यू सर, क्लिअर. हा, बर. धनंजय, प्रज्ञा धनंजय, बोला. आता या पितर देवतेचं म्हणजे पाय हे अवयव बघितले, तर आधीच्या देवतांचं असं सांगता येतील का कुठल्या अवयवांचा त्रास होऊ शकतो? म्हणजे सांगितलं ना मॅडम. यम, गंधर्व. यम देवतेच्या Sorry, वेळेला तिथे moment. हा, बर ठीक आहे, सांगतो तुम्हाला, परत सांगतो. बघा, यम देवतेच्या वेळेला ज्या वेळेला तिथे आपण भागात याचा विचार करतो, तर त्या वेळेला तिथे जी काही जातकाचा कमरेकडचा भाग आहे, तर त्या कमरेकडच्या भागाच्या इथला जो काही मांडीचा भाग आहे, तर तिथे त्याला त्रासदायक गोष्टी होऊ शकतात. कधी कधी त्याच्यामध्ये माकड हाडाच्या संदर्भातली समस्या तयार होऊ शकते. कधी कधी त्याच्यामध्ये त्याला तिथे मणक्यांच्या बाबतीतली समस्या जी आहे, तर ती सुद्धा त्याच्यामध्ये तयार होऊ शकते. हा भाग तुम्हाला तिथे लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्ही लाभस्थानाचा विचार करता, तर त्यावेळेला तिथे तशी समस्या तयार होऊ शकते. आता ज्या वेळेला आपण तिथे कुठल्या स्लॉट मध्ये आहोत, समजा आता तिथे आपण एखाद्या स्लॉट मध्ये आहोत, तुम्ही एखादी देवता सांगा इथलीच, मग आपण त्याच्यामध्ये तुम्हाला हे सांग. मृग गंधर्व. बर, हा. गंधर्व नावाची देवता जी आहे, तर त्या गंधर्व नावाच्या देवतेच्या अखत्यारी ज्या वेळेला आपण विचार करतो, तर तिथे तुम्हाला होणारा आरोग्याच्या बाबतीतला जो त्रास आहे, तर तो त्याच्यामध्ये गुडघ्याच्या बाबतीमध्ये आणि मांडीच्या बाबतीमध्ये असतो. कारण तिथे जर आपण पाहिलं तर भाग्यस्थान जे आहे, ते भाग्यस्थान त्याच्यामध्ये धनुराशीने व्याप्त असलेलं स्थान आहे आणि धनुराशीकडे मांडीचा अवयव जो आहे तो धनुराशीकडे येतो आणि गुडघा जो आहे तो त्याच्यामध्ये मकर राशीकडे येतो. आणि ज्या वेळेला तिथे या दोन स्थानांच्या जवळपास जी देवता तिथे आपल्याला प्राप्त होते, तर त्यावेळेला तिथे गुडघ्यांची समस्या आणि मांडीची समस्या जातकाच्या जीवनामध्ये तयार होते. हा भाग लक्षात घेणे आवश्यक आहे. बोला बोला. ओके सर, थँक्यू. हा, कळलं सर. आणखीन काही कोणाला विचारायचं, बोलायचं, बोला. सर मृगचं पण सांगा ना. प्रत्येक हे स्थानाच्या बाबतीमध्ये तुम्हाला फलादेश मिळतात साहेब. देवतेकडे अवयव नाहीये, देवतेकडे अवयव नाहीये. अवयव बघा, लक्षात घ्या, देवतेकडे अवयव नाहीत. अवयव जे आहेत ते त्या स्थानाच्या वरून आपण लक्षात घेतो. आता जर समजा तिथे आपण असं म्हटलं की तिथे जी ईश देवता आहे तर ती मस्तकावरती येते, तर ईश देवता मस्तकाच्या बाबतीमधला परिणाम तर देतेच देते, परंतु ज्या वेळेला तिथे दिती नावाची देवता येते, त्याच्यानंतर पर्जन्य नावाची देवता येते, तर ती सुद्धा तिथे तुम्हाला मस्तकाच्या बाबतीतले परिणाम देते, कारण त्या सुद्धा तिथे त्याच्या बॉर्डरला टच करणाऱ्या देवता आहेत म्हणून. ओके,
ओके सर, ओके. बोला. सर आणखी? विचारू बोला सर मॅडम. विचारू हा बोला. अष्टमस्थानाची आपण हे पितर देवता घेतली, मग आपण संकट येऊ शकतात का अशा दरवाजामुळे? म्हणजे आपण आता हे संकट, हा संकटग्रस्तच दरवाजा आहे ना मॅडम, की हा जो दरवाजा आहे हा पूर्णपणे त्याच्यामध्ये संकटग्रस्तच करणारा जातकाला दरवाजा आहे. हा दरवाजा कुठल्याही तऱ्हेने पॉझिटिव्ह आहे का? कुठल्याही तऱ्हेने पॉझिटिव्ह नाही. बघा, आपल्या या संपूर्ण चार्ट मध्ये तुम्हाला तिथे किती देवता अशा मिळतात की ज्या देवता तुम्हाला तिथे उत्तम फलादेश देतात. बघा, आता तुम्हाला ह्या देवतांचं तुम्हाला लॉजिक जे आहे ते लक्षात घ्या. जर समजा आपण उत्तरेकडच्या देवता पाहिल्या, सोम, मुख्य आणि भल्लाट, ह्या 3 देवता ज्या वेळेला आपल्याला त्यांच्या अखत्यारीत असलेला जो काही फलादेश आहे, त्यांच्या अखत्यारीत असलेला, बरोबर, शुभ फलादेश हा आपल्याला प्रदान करतात. परंतु ज्या वेळेला आपण तिथे स्थानगत फलादेशाकडे वळतो तर त्यावेळेला तिथे देवतांचा सहभाग असतो का? तिथं देवतांचा सहभाग नसतो. तर तिथे काय होतं, तर तिथे आपल्याला त्या स्थानाच्या अंतर्गत असलेला फलादेशच ग्रहण करावा लागतो. मग जरी देवता शुभ असली तरी सुद्धा त्या शुभ देवतेला सुद्धा त्याच्यामधून त्या स्थानाच्या अंतर्गत असलेला जो फलादेश आहे, अशुभ फलादेश, तो तिथे जातकाला द्यावा लागतो आणि तो जातकाला ग्रहण करावा लागतो. बरोबर आहे. त्यानंतर दुसरी शुभ देवता जयंत आणि इंद्र आहे. बरोबर. जेव्हा जयंत आणि इंद्र ही शुभ देवता आहे फलादेश देणारी, तर त्याच्यामध्ये तिथे तुम्हाला त्याच्या अनुसरून धनप्राप्ती आणि राजमान्यता या 2 गोष्टी तुम्हाला मिळणार आहेतच. परंतु ज्या वेळेला तुम्हाला तिथे धनप्राप्ती होणार आहे, राजमान्यता मिळणार आहे आणि त्याला अनुसरून तिथे तुम्हाला जेव्हा धनस्थानाच्या बाबतीतला फलादेश मिळणार, तो तुमच्या कुटुंब व्यवस्थेला मारक असणारा असतो. तिथे कुटुंबामधले वाद विवाद, स्त्रियांच्या बाबतीतल्या समस्या, हे त्या स्थानाला अनुसरून तो देणार आहे. बरोबर. कारण तिथे तुमची कुटुंब व्यवस्था आहे. मग तिथे बाहेर व्यक्ती अतिशय माननीय आहे, सन्माननीय आहे, परंतु घरी आल्याच्या नंतर जर समजा व्यक्तीच्या डोक्याला ताण असेल, घरातलेच लोक जर समजा त्याला तिथे त्रासदायक ठरत असतील, तर अशी कितीतरी कुटुंब आहेत आणि कितीतरी गोष्टी आहेत. मग तिथे तुम्हाला जर समजा घरातली ईशान्य दिशा जर दूषित झाली असेल किंवा ईशान्य दिशेकडला असा जर समजा दरवाजा आला असेल, तर तो तुम्हाला पूर्व ईशान्येकडला दरवाजा जरी शुभ पदातला आहे, तिथे आपण कधी कधी सांगून मोकळे होतो, अनेक वास्तुतज्ञ सांगून मोकळे होतात, तुमचा दरवाजा जो आहे तो शुभ देवतेकडे आलेला आहे, त्याच्यामुळे बिलकुल काळजी करू नका. असं कधीच त्याला सांगू नका की बिलकुल काळजी करू नका. तुम्हाला त्याच्यामध्ये 50% फलादेश मिळालेला आहे, परंतु जो मिळणारा 50% निगेटिव्ह फलादेश आहे, हा त्याला आपण सांगणे गरजेचं आहे. आपण काय करतो, त्याला त्या फलादेशापासून वंचित ठेवतो, त्याला आपण तत्कालिक दृष्ट्या खुश करतो, पण तत्कालिक दृष्ट्या खुश करणं हे योग्य नाही. त्याला त्याचा फलादेश सांगणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तिथे देवतांच्या बाबतीतला जो लॉजिकली फलादेश आहे, तो लॉजिकली फलादेश तुम्हाला तो दरवाजा हा उजव्या कोपऱ्यात आलेला आहे, डाव्या कोपऱ्यात आलेला आहे की मध्यभागी आलेला आहे, हे सुद्धा पाहणं गरजेचं असतं. ज्या वेळेला आपण पाहतो की एखादी देवता, समजा कुठलीही एखादी देवता आहे, समजा ईश देवता आहे, आणि ईश देवता किंवा आपण चांगली देवता घेऊया, त्याच्यामध्ये जयंत नावाची देवता घेऊया. जयंत नावाची देवता एखाद्याच्या दरवाजावरती तिथे आलेली आहे, परंतु तो दरवाजा त्याच्यामध्ये ईशान्येकडे कललेला आहे, पूर्वेकडे कललेला आहे, हे पाहणं गरजेचं आहे. आता एका बाजूला जर आपण पाहिलं, जर ईशान्येकडे कल्ला असेल दरवाजा, तर तो दरवाजा त्याच्यामध्ये तुम्हाला चुकीचा आणि चांगला अशा 2 देवतांचा फलादेश देतो. कारण त्याच्या बाजूला पर्जन्य नावाची देवता आहे, ती तिथे कन्या जन्म पण दाखवते आणि जयंत नावाच्या देवतेच्या अखत्यारीतला तुम्हाला चांगला फलादेशही दाखवते. परंतु ज्या वेळेला तिथे हाच दरवाजा तुम्हाला पूर्व दिशेकडे कललेला असेल, तर त्या वेळेला तुम्हाला त्याच्यामध्ये जयंत आणि इंद्र अशा 2ही पॉझिटिव्ह देवतांचा फलादेश मिळतो. आणि मी जे तुम्हाला आता उदाहरण मगाशी सांगितलं, तर त्या उदाहरणामध्ये जी व्यक्ती त्याच्यामध्ये घरामध्ये बाहेर प्रचंड माननीय होती, सन्माननीय होती, परंतु घरामध्ये आल्याच्या नंतर त्याला तिथे त्रास होता, तर तो त्रास कशामुळे होता, तर त्या पर्जन्य देवतेमुळे होता आणि ती तिथे कन्या जन्म दाखवते. आता ज्या वेळेला तिथे कन्या जन्म तुम्हाला असा फलादेश मिळतो, तर कन्या जन्म म्हणजे काय, तर स्त्रीच्या बाबतीतलं इंडिकेशन देणारा दरवाजा आहे. ती देवता स्त्रीच्या बाबतीतलं इंडिकेशन निदर्शन करणारी आहे. मग त्याच्यामुळेच त्यांच्या घरामध्ये स्त्रियांच्या बाबतीतल्या समस्या होत्या आणि बाहेर ती व्यक्ती तिथे राजमान्यता प्राप्त करून होती, धनप्राप्ती करून होती, ह्या सगळ्या गोष्टी बाहेर होत्या. परंतु घरामध्ये आल्याच्या नंतर त्यांना कसा फलादेश मिळत होता, चुकीचा फलादेश मिळत होता. लक्षात येते? लक्षात येते का?
हो सर येते. हो सर ओके सर. नाईक मॅडम, तुम्ही प्रश्न विचारलाय, तुम्ही तुमच्याकडे उत्तर अपेक्षित आहे. तुम्ही काय सांगितलं ना? नीता नाईक, काय प्रश्न विचारलो, काय होतं? बोला. मला मी बोला. हा प्रश्न विचारला तरी पण मला एक प्रश्न पडलाय की पर्जन्यचा दरवाजा आणि तो कल्ल म्हणजे कसं गृहीत करायचं, म्हणजे काय नेमकी रेफरन्स पकडायचा? सांगतो तुम्हाला. आता याच्यामध्ये भाग असा आहे की आता तुम्हाला हा भाग इथे पुढच्या ज्या काही देवता आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे हा भाग मी इथे शिकवतो. जसं की तर इथे माझ्याकडे बोर्ड नाहीये. आता समजा आपण एक अशी सरळ रेष ओढली, बरोबर आहे, आडवी एक सरळ रेषा ओढली आणि तो आपला उंबरठा आहे असं आपण त्याच्यामध्ये समजलो. आणि त्यानंतर ती पूर्णपणे एक भिंत आहे आणि त्याच्यामध्ये कुठेतरी कॉर्नरला एक दरवाजा आहे, बरोबर आहे. एक तर दरवाजा आपला डाव्या कॉर्नरला असतो किंवा दरवाजा जो आहे तो आपला उजव्या कॉर्नरला असतो, बरोबर आहे. मी जर आम्हाला फक्त 2 मिनिटं द्या, मी तुम्हाला हे समजावून सांगतो.